मनोज जरांगे हे विचलित आहेत, ते चिडचिड करतात। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी जरांगेंवरती हल्लाबोल केलाय। हुकुमशाही पद्धतीने काढलेले खोटे ओबीसी प्रमाणपत्र रद्द होणारच। जरांगेंवरती नवनाथ वाघमारे यांनी सुद्धा टीका केली। महाराष्ट्रातील पुढाऱ्यांनी लाडावून ठेवलेले लाडोबा आज प्रचंड गोंधळलेले, चिडलेले, अस्वस्थ झालेले महाराष्ट्रानं बघितलं। हे मनोज जरांगेंला नक्की झालंय काय, त्यांची चिडचिड समजू शकतो मी। बघा, ते काल बोलले की मी जी प्रमाणपत्र रद्द झालेत त्यांचा उद्या समाचार घेणार आहे। ज्यांची प्रमाणपत्र रद्द झाली त्यांच्यावर हा माणूस एक ब्र शब्द बोलला नाही। मनोज जरांगे आंदोलन उभं करून, दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून या महाराष्ट्रामध्ये कुणाच्या तरी अजेंड्यावर काम करत होते। आज ते स्वतः बोललेले आहेत। तात्पुरतं सहानुभूतीपूर्वक मराठा समाजाला कुठेतरी उचकावण्यात आलं, मुंबईत आणण्यात आलं आणि ते होते तरी कितीक लोक, परंतु राज्य सरकारनेच कुठेतरी मराठा समाजाला म्हणजे चॉकलेट देण्यासाठी जरांगेला डोक्यावर घेतलंय। म्हणजे मराठा समाजाला फसवायचं, परंतु जरांगेला काहीतरी मालामाल करायचं आणि जरांगेच्या माध्यमातून मराठा समाजाचा वापर करून घ्यायचा। आपल्या सरकारला कुठेतरी आपल्या गादीला धक्का लागला नाही पाहिजे, हे सगळं प्लॅन आणि सगळं व्यवस्थित पद्धतीने चाललंय।